वाटा लावलेला आहे, 2 वाटे लावलेले आहेत. गिरायक सुद्धा आलेला आहे समोर. गिरायक आलेला. बोला कितीला घेत आहे? 50-50. हो भाऊ, 50-50ला ठेवलं आहे. मंडळी नमस्कार. सकाळचे वाजले आहेत आता 7:30 आणि आपण आलेलो आहे रानामध्ये. तर बघा काय आहे, एवढे दिवस आपण वाट बघत होतो, तर ते आता आपल्याला भेटलेले आहेत. परंतु आता किती भेटत आहेत काय माहिती नाही. तर सुरुवात तर झालेली आहे. आता आपण आलेलो आहोत सड्यावरती. तर हे बघा अलंबी. हे बघा मस्त. हे बघा इकडे पण आहेत अजून, काढूया. तर या वर्षीची पहिली अलंबी भेटलेली आहेत. तर जमा करूया आता फटाफट. मला काल माहिती पडलं, एका व्यक्तीने येतना काल संध्याकाळी आणली थोडीशी, तर म्हटलं आज गेलं पाहिजे सड्यावरती. हे बघा. तर ॲक्च्युली रस्त्याने येताना मला जास्त कुठे दिसली नाही, एकदम सड्यावरती आल्यानंतरला दिसली. नाही तर अळबी आली ना तर म्हणजे रस्त्याला येताना सुद्धा कुठे ना कुठेतरी भेटतात. चला आता एक एक जमवतो आणि मग तुम्हाला दाखवतो. हां, तर तिकडे खाली ना एक भाग आहे, तर त्या भागामध्ये अळबी उगवतात. तर तिकडे नाही भेटली मला, तर मग म्हटलं आता वरती जाऊया की नाही. पण मी म्हटलं चला आलोय तर जाऊया, आणि मग आलो. आणि इकडे थोडीफार काय होईना पण दिसत आहेत आता, आणि ती चांगलीसुद्धा आहेत. हे बघा एक 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 तरी दिसतंय. हे बघा जास्त नाही आहेत, एक एकच. बघा हा इथे एक, हा इथे एक. तर ॲक्च्युली अळबी उगवण्याचा जो मेन टाईम होता, सीझन होता, तो संपलेला आहे. म्हणजे मी आतापर्यंत पाहिलं ना तर दरवर्षी 14 जुलै ते 20 जुलै या दरम्यानच अळंबी उगवलेली आहेत. त्यानंतरला बहर आलेला आहे परंतु कमी. परंतु यावर्षी त्या पिरियडमध्ये आमच्याकडे जास्त उगवली नाही. म्हणजे अगदी थोडे कुठल्या तरी एरियामध्ये थोडीशी, म्हणजे अशी गेलो ना रानामध्ये तर 20-25च तुम्हाला भेटतील. अशी एकदम जो मोठा बहर असतो, अशा पिशव्या भरून घेऊन जाऊ, एवढ्या भेटलीच नाहीत आजपर्यंत. तेवढा बहर आलाच नाही. तर आज तारीख आहे 5 ऑगस्ट आणि अळंबी उगवलेली आहेत. तर बघूया आता, जरा इकडे फिरूया. खूप रान फिरावं लागेल तेव्हा कुठे थोडीशी भेटतील, नाहीतर जेव्हा मोठा बहर असतो ना तेव्हा भरपूर, म्हणजे या कंपाऊंडमध्ये ना भरपूर भेटतात. आता काही लोकांना माहितीसुद्धा नसेल की अळंबी उगवलीत, कारण आता टाईम संपलेला आहे, त्यामुळे आता कोणाचं लक्ष नाही जास्त. इकडे वरती जायला पाहिजे होतं त्या बाजूला, तिकडे बघूया. तरी आधी पहिले इकडे बघूया. आता खूप रान फिरावं लागेल, कंटाळा येईल फिरून फिरून. तिकडे वरती ते एक कंपाऊंड आहे त्या बाजूला, तर तिकडे पण गेलो असतो, परंतु खूप दूर आहे आणि अळंबी भेटतील की नाही याची काही गॅरंटी नाही. नाही तर एवढा दूर जायचं आणि मग भेटायचीच नाही. नाही तर मी दरवर्षी जेव्हा मोठा बहर असतो ना तेव्हा मी तिकडे जातो आणि तिकडे भेटतातसुद्धा अळंबी. पाऊस खूप दिवस पडत नव्हता, काल पाऊस पडला बऱ्यापैकी. बघा आता इकडे कुठेच दिसत नाहीत. हां आहेत थोडीशी दिसल्यात कळ्या. आता एकदम नवीन उगवलेल्या कळ्या आहेत, दाखवतो तुम्हाला. हे बघा अगदी फ्रेश. म्हटलं ना तुम्हाला फिरावं लागेल खूप. हे बघा, ही बघा वरती अशी काळी पडलेली आहे, माहीत नाही का. अशा भेटल्या पाहिजेत कळ्या. मस्त. हे बघा अगदी फ्रेश 6 भेटल्या इथे एका ठिकाणी. हे बघा इकडे ना ही कालची उगवलेली, हे बघा खराब झालीत. इकडे पण आहेत, हे बघा पूर्णपणे खराब झाली. ती कालची आहेत. तर काल पूर्वी कसं गुरांकडे लोक असायची, त्यामुळे मग ते रान पूर्ण फिरायचे, मग त्यांना भेटायची आणि माहितीसुद्धा पडायचं की अळंबी उगवली. तर आता इकडे कोणी गुरांकडे वगैरे येत नाही. पूर्वी खूप गुरं होती. हे बघा इकडे पण, ही इकडे खराब झालीत, हा इकडे खराब झाला आहे, ती तिकडे आहे ती बघा. आणि हे बघा इकडे ही सर्व खराब झालेली आहेत, तिकडे पण आहेत. तर ही काल उगवलेली आणि इकडे कोणी येत नाही. पूर्वी इकडे नाचणी असायची पूर्ण, आणि त्यानंतर टाकल्यानंतरला सुद्धा इकडे गुरं बऱ्याच जणांची यायची, परंतु आता गुरंसुद्धा राहिली नाहीत लोकांची, त्यामुळे गुरांकडे पण तर कोणी येत नाही. गावाकडे माणसंच नाही आहेत. तर आता काम करूया आपण,
आता आपण असं इकडून थोडंसं जाऊया वरती, या बाजूला वरती जाऊया. थोडंसं जायचं, जास्त नाही, अगदी थोडंसं, नाहीतर एवढं लांब जायचं वरती आणि मग काय भेटले नाही तर मग पश्चाताप व्हायचा. यार पाऊस येतोय, आता रेनकोट घालावं लागेल. तर आताच इथून ना मोर उठून गेला, तर तो काही कॅमेरामध्ये कॅप्चर करता आला नाही. लगेच अचानक उठला. लांडर होती, लांडर. तर मोर बऱ्याचदा ना एकाच झाडावरती संध्याकाळचा येऊन बसतो, मग बऱ्याचदा त्याची शिकार होते. अशी पूर्वी रानामध्ये हे बघा, हा एक झाला आहे, छोटासा आहे, काढूया आता त्याला. आणखी कुठे भेटली तर बघूया. हे बघा, जास्त नाही, छोटंसं झाड. हे अजून एक छोटं होतं. खूप महाग आहेत, नाही जास्त भेटत नाही यांचं, म्हणजे पीक जास्त येत नाही. म्हणजे कारलीसारखे यांची पण शेती केली जाते आता काही प्रमाणात. अलब्या पाऊस पडतोय, अलब्या. असा पाऊस ना पडतो, जाडा जाडा थेंब पडला की त्याला अलब्या पाऊस म्हणतात आणि मग अलबी उगवतात. तर होप की अलबी उगवतील. जाडा जाडा थेंब पडतोय. तिकडे दिसत आहेत आता, हे बघा, ही आहेत ना, ही कालची आहेत त्यामुळे खराब झालीत. हा थोडाफार हाही चांगला आहे. हे बघा, इकडे पण खराब होऊन गेली. तर अजून गवत तसं कमी आहे त्यामुळे दिसतात तरी थोडीफार. मला वाटतं ना इकडे संध्याकाळी यायला लागेल पुन्हा. हा बघा, आता उगवलाय. आता रानात ना फिरणं थोडंसं कठीण झालं आहे. ॲक्च्युली ज्या पायवाट्या होत्या, रस्ते होते, तर ते काही राहिले नाहीत आता. आणि पूर्वीच्या काली कसं सगळे पायवाटा चांगल्या होत्या आणि जंगलसुद्धा खुलं होतं, एवढी झाडी नव्हती. तर हे बघा, आता मी जिथून चाललो आहे ना, रस्ताच नाही आहे. हे बघा, पूर्ण काटे आहेत. पूर्वीच्या काली ना चांगली पायवाट होती, परंतु आता राहिली नाही. इथेच नाही, सगळीकडे रानात कुठे पायवाटा राहिल्याच नाहीत, कारण रानामध्ये तर कोणी जातच नाही जास्त. पूर्वी मोठ्या प्रमाणात शेती असायची, रानात गुरं फिरायची, त्यामुळे सर्व काही होतं नीट. परंतु आता तसं काहीही राहिलेलं नाही आहे. तर चला, आता बहुतेक आपण ना खाली खाली उतरत दांडाला आलेलो आहे. पानारलेली आहेत, खराब झाली. हे बघा, खराब झाली, सगळी खराब झालीत. एक पण चांगला नाही आहे. तर हे इकडे एक दुसरं काटलीचं झाड आता बघायला आलो आहे आपण. हे बघा, याच्यावरती ना इथे 2 भेटलेले आहेत. बघूया आणखी. आता कशी झाडी वाढली त्यामुळे दिसत नाही आहेत. हे बघा, दुसरं एका झाड भेटलं आहे, याच्यावरती पण आहे. ते बघा, बऱ्यापैकी तीन भेटली, आणखी शोधावे लागतील. हे झाड आहे ते. एक आहे ना पिक्का भेटला. आता आपण हा घेऊन जाऊया आणि घराजवळ टाकूया. याच्या बिया रुजवूया आपण. हे मस्त आहेत, मोठे आहेत, चांगली.
आणखी 3 भेटली. तर मंडळी आता घरी आलेलो आहे. दाखवतो तुम्हाला अळंबी किती मिळाली. तरी बघा एवढी सारी अळंबी भेटलेली आहेत. तरी भाजी होऊन जाईल. आणि ही बघा एवढीशीही काटलं, बस एवढीच भेटलीत. तर आता वाटा लावलेला आहे, 2 वाटे लावलेले आहेत. गिरायकसुद्धा आलेलं आहे समोर. गिरायक आलेला. बोला कितीला घेत आहे? 50-50. हो भाऊ, 50-50ला ठेवलं आहे. हां, एवढ्या रानातून फिरून आलो मी. पण आम्हाला पण पैसे कमवायला काम करावा लागतो. 50चे नाही, हे पाहिजे तर तुम्हाला मी 70ने देईन. आणि अळंबी आहेत ती 100ने देईन तुमच्यासाठी. चला चालेल. मग आता काय ते रानमेवा आहे. 200 रुपये द्या. 200 रुपये. 200 भेटते. 200 रुपये द्या. गिरायकाने खरेदी पण केलेलं आहे 200ला. खूप थकलो आहे अक्षरशः. म्हणजे मी 3-3.5 तास फिरत होतो. 3 तास काय? खूप फिरलो. 1, 2, 3, 3.5 तास. 3.5 तास ना. खूप फिरलो, खूप म्हणजे खूपच. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर असेच भेटणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर बघूया आता उद्याला पुन्हा एकदा जाऊ. शेवटचं सकाळी जाईन मी, बघूया तेव्हा भेटली तर. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एखाद्या गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा आणि सेफ राहा. चला तर बाय.